गोकुळ सोबत गोकुल। 21 तारखेला राज्य शासनाने कणखर भूमिका मांडावी, आमदार सतेज पाटील। काही दिवसांपूर्वी अलमट्टी धरणवाडी विरोधात आमदार सतेज पाटील आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत 18 मे रोजी आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। घेतलेल्या निर्णयानुसार काल अंकली पुलावर सर्वपक्षीय संघर्ष समितीद्वारे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनाला कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आले होते। कर्नाटक राज्याने केंद्राकडे अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीसाठी 1 लाख कोटींच्या निधीची मागणी केली असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांनी या विरोधात लेखी स्वरूपात भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन थांबणार नाही असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला होता। यानंतर कर्नाटक सरकारच्या निर्णयावर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांना होणाऱ्या अडचणी संदर्भात 21 मे रोजी मंत्रालय, मुंबई या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली आहे। हे लेखी स्वरूपातील परिपत्रक मिळाल्यानंतर तब्बल 3 तास चालू असणारे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले। सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील, सांगली, सातारा, कोल्हापूरचे लोक असतील, सगळे आम्ही उपस्थित होतो आणि राज्य शासनाने निर्णायक भूमिका घ्यावी, फक्त घोषणा न करता त्यामध्ये ठोस अशी भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे। म्हणून आजच्या चक्काजाम आंदोलनानंतर राज्य शासनानं 21 तारखेला 3:30 वाजता बैठक या ठिकाणी बोलवलेले लेखी पत्र आम्ही वर्तमानपत्रात वाचत होतो। बैठक काय, परंतु लेखी पत्र नव्हतं। त्यांनी लेखी पत्र दिलेलं आमचं आंदोलन थांबण्यास विनंती केलेली आहे। आमची भूमिका एवढीच आहे की राज्य शासनानं कणखरपणे केंद्रामध्ये ही भूमिका मांडावी, जेणेकरून पुराचा धोका आमच्या 3 जिल्ह्यावरचं संकट हे दूर होईल। 21 तारखेला होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्र सरकारचा काय निर्णय होतोय याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।